नाशिकच्या इगतपुरी तालुक्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट आता घोंगावू लागलंय। पाणी पुरवठा करणाऱ्या भावली भाम धरणामध्ये 0% पाणीसाठा आहे। इगतपुरीमध्ये अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या आपण पाहतोय। नाशिकच्या इगतपुरीमधली दृश्य आपण पाहताय। धरणामध्ये पाणीसाठा जो आहे तो पूर्णपणे कमी झालेला आहे। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात। इगतपुरी तालुक्यातील जो धरणांचा साठा आहे, इगतपुरी तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो। या तालुक्यातील धरणांचा पाणी साठा आता आटण्याच्या मार्गावर आहे। इगतपुरी तालुक्यातील भाम धरणे रिक्त झाले असून भावलीमध्ये मृत पाणी साठा शिल्लक आहे। त्याचप्रमाणे कडवा 9%, वाकी 14%, मुकणे 15% आणि दारणा 23%। त्याचबरोबर इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणारा जो तळेगाव डॅम आहे त्यातही 20% पाणी साठा शिल्लक आहे। पावसाळा यायला अजून बरा अवधी आहे। त्यातच धरणांनी तळ घातल्याने आणि खेडोपाडी जे आहे तीव्र पाणी टंचाई जाणू लागली आहे। इगतपुरी तालुक्यात जे आहे ते 15 टँकरद्वारे 41 फेऱ्यांच्या माध्यमातून 16 गावे व 48 वाड्यांना पिण्याचे पाणी पुरवले जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। दरम्यान दरवर्षी यातील बहुतांश वाड्यापाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे टँकरमुक्त तालुका व हंडमुक्त गावी ही घोषणा फक्त कागदावरच आहे की काय असा आता सवाल केला जात आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।